लाडक्या बहिणीचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे? ते लवकरच लाडक्या त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरू। 12वा हप्ता म्हणजे जूनचा हप्ता तर आलाच, परंतु सोबत आता जुलैचा 13वा हप्ता सुद्धा वाटप होणार। याच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येणार। बघा, तुम्हाला जर आता जूनचा हप्ता आला नसेल तर काय करावं लागणार आहे, म्हणजे तुम्हाला जुलैचा हप्ता सुद्धा येणार आहे। बघा, आज ठीक 11 वाजल्यापासून पुढे लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आज सोमवार हे पैसे येणार आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता पुन्हा वाटप सुरू होणार आहे। नंतर लगेच जुलैचा हप्ता सुद्धा वाटप सुरू होणार आहे। पुन्हा सोमवारी सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तर आपण पाहत आहोत। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे ती म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी ज्या प्रतीक्षेत होत्या ती प्रतीक्षा आता संपलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणी जूनच्या हप्त्यासोबत लगेच जुलैच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या। सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींना आज अगोदर जूनचा हप्ता येणार आहे। कारण आपण जर बघितलं तर राज्यामध्ये 60% लाडक्या बहिणींना अजून पैसे आलेले नाहीत। 60% लाडक्या बहिणी अजून देखील त्याच प्रतीक्षेत आहेत की जूनचा 12वा हप्ता कधी येणार, मगच तुम्हाला जुलैचा 13वा हप्ता हा मिळणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्यांना जुलैचा हप्ता सुद्धा येणार आहे। सोबत लाडक्या बहिणींना 2 योजनेचे पैसे सुद्धा लवकरच मिळणार आहेत। ती योजना कोणती आहे, काय आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी तुमचं आता यादीत नाव कसं तपासायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे। तुमचं यादीतून नाव वगळ आहे का, तर हो, भरपूर लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे। याच्या मागची कारणं स्पष्ट केलेली आहेत सरकारनं। कारण अपात्र पात्रची छाननी ही सुरूच आहे। बघा, तुम्हाला माहीत नसेल परंतु भरपूर लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर काढल्या गेलेल्या आहेत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी ह्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 गोष्टी सांगणार आहे। त्या अगोदर एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा कोणाकोणाला जूनचा हप्ता आला आहे। बघा, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे। आज आपण जर बघितलं वाटप होणार आहे ते म्हणजे पुणे, मुंबई, ठाणे, धुळे, नाशिक, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सातारा, सांगली, कोल्हापूर। पुढे आपण जर बघितलं तर पुढे असेच मोठ्या मोठ्या जिल्ह्यांपासून ही जी सुरुवात आहे ती होत राहणार आहे झालेली आहे। आज सोमवार 7 जुलै पैसे येतील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आणि जे उर्वरित जिल्हे आहेत, काल ज्या जिल्ह्यांमध्ये झालं होतं त्यामध्ये येणारच आहेत, पण याच्यानंतर जे उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा जे वाटप आहे ते होणार आहे। त्यामुळं तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। कारण बघा, मी तुम्हाला काय करायचं आहे हेही सांगणार आहे, कोणत्या बँकेत सर्वात प्रथम पैसे येतील हे तुम्हाला सांगणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर आता बघितलं तर कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, तर आपण बँक बघितलं तर SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, ॲक्सिस असेल, ICICI असेल, कोटक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, पोस्टाचं खातं असेल, ह्या सर्व खात्यामध्ये आज जवळपास 15 ते 16 बँकेमध्ये हे जे पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे ते होणार आहे। सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे। कालच्या बैठकीमध्ये सरकारने एक मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे, तो तुम्हाला सांगणारच आहे। त्या अगोदर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। बघा, मी पुन्हा एकदा विनंती करतोय, कारण भरपूर लाडक्या बहिणी फक्त व्हिडिओ बघतात, चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि मग त्यांच्यापर्यंत महत्त्वाची माहिती ही पोचत नाही आणि मग त्यांना त्याचा लाभ होत नाही। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओमध्ये कमेंट करत जा, लाईक करत जा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे। बघा, काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये एक मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे जूनच्या हप्त्याला तुम्हाला तर माहिती आहे अगदी खूप उशीर झालेला आहे। आज जर बघितलं तर आज आपल्याला जर बघितलं तर आज 10 जुलै आहे, गुरुवार। आज 10 जुलै म्हणजे जूनचा हप्ता पार 15 ते 20 दिवस लेट आहे। कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक महिन्याच्या 21-22 नंतरच ही हालचाल सुरू होते, परंतु ह्या महिन्यात जर बघितलं आपण जूनच्या हप्त्यासाठी तर 5 जुलैपासून पुढे हालचाल सुरू करण्यात आली। त्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे की जूनचा हप्ता खूपच उशिरा आला। बरोबर, खूप म्हणजे सगळ्यात उशिरा हप्ता भेटलेला तो म्हणजे जूनचा हप्ता सगळ्यात उशिरा भेटलेला आहे। परंतु टेन्शन घ्यायची गरज नाही। आनंदाची बातमी म्हणजे आजपासून पुन्हा एकदा पैसे सुरू राहणार आहेत। सोबत तुम्हाला आधी तटकर मॅडम सांगतील सगळं डिटेल माहिती। बघा, लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद
ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या वर्षी सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे, पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेले आहे, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील।